न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। संकटात धावून आला महाराष्ट्र। अरुणाचल प्रदेशातून दिवंगत विठ्ठल पाटील यांचे पार्थिव स्वगृही आणण्यासाठी शासनाची तत्पर मदत। घरापासून तब्बल 2000 किलोमीटर दूर, सोबत कोणीही नाही आणि शेजारी फक्त आपल्या जीवनसाथीचे निश्चल पार्थिव, अशा अत्यंत वेदनादायी आणि हतबल परिस्थितीत पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विठ्ठल दगडू पाटील यांच्या पत्नी सौ. वंदना पाटील उभ्या होत्या। विठ्ठल पाटील व त्यांची पत्नी वंदना पाटील हे अरुणाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेले होते। सहली दरम्यान 6 जून रोजी मुक्कामाच्या ठिकाणी विठ्ठल पाटील यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती। महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या अपरिचित प्रदेशात पतीच्या निधनाच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या वंदना पाटील यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते। अशा वेळी त्यांना आधार मिळाला तो भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबाचा। घटनेची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचली। त्यानंतर ही बाब तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला आवश्यक त्या सर्व मदतीचे निर्देश दिले। महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांतील प्रशासनामध्ये समन्वय साधत अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू झाले। दिवंगत विठ्ठल पाटील यांचे पार्थिव कोणत्याही अडथळ्याविना शक्य तितक्या लवकर महाराष्ट्रात आणण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून संपूर्ण यंत्रणा कार्यरत झाली। तवांग ते गुवाहाटी हा सुमारे 500 किलोमीटरचा अत्यंत कठीण आणि पर्वतीय प्रवास पार करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली। वंदना पाटील यांच्या मदतीसाठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली। प्रवासात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने आवश्यक असलेले नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तातडीने उपलब्ध करून दिले। रविवारी दुपारी सुमारे 2 वाजता अँब्युलन्स गुवाहाटी येथे पोहोचली। यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसाम सरकारशी संपर्क साधल्याने तेथील प्रशासन व पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती। त्यानंतर गुवाहाटी ते मुंबई या हवाई प्रवासाची व्यवस्था करण्यात आली। मृतदेह विमानाच्या कार्गोद्वारे वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यात आल्या। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमान कंपनीशी समन्वय साधण्यात आला। तसेच वंदना पाटील यांनाही त्याच विमानातून प्रवास करता यावा यासाठी त्यांच्या तिकिटाची व्यवस्था करण्यात आली। या संपूर्ण प्रक्रियेचा खर्च मुख्यमंत्री कार्यालयाने उचलला। इतकेच नव्हे तर पूर्वनियोजित दिल्ली मुंबई विमान तिकीट रद्द करून त्यांचे पैसेही परत मिळवून देण्यात आले। या संपूर्ण घटनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ प्रशासकीय प्रमुख म्हणून नव्हे तर एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे भूमिका निभावल्याचे दिसून आले। संकटात सापडलेल्या एका मराठी कुटुंबाला दिलासा देण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घालून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली। विठ्ठल पाटील यांची उणीव कधीच भरून निघू शकणार नाही। आयुष्यभराची साथ अचानक तुटण्याचे दुःख शब्दांच्या पलीकडचे असते। मात्र या संपूर्ण प्रसंगातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली। महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर एका अपरिचित प्रदेशात एक महिला आपल्या पतीचे पार्थिव घेऊन असहाय्य अवस्थेत उभी होती आणि महाराष्ट्रात बसलेला तिचा भाऊ तिच्या मदतीसाठी रात्रभर संपूर्ण यंत्रणा हलवत होता। संकटाच्या काळात शासन आणि समाज यांच्यातील माणुसकीचे हे नाते पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ही घटना ठरली आहे। प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची रिपोर्ट।